नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. परीक्षा जवळ येत आहे आणि या पिरियडमध्ये तरी तुमचे ऑब्व्हियस आहे की जे हॉट टॉपिक्स आहेत. हॉट टॉपिक्स म्हणजे कोणते की ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतं किंवा ज्यावर विचारण्याची शक्यता जास्त आहे. कुठून हा अंदाज काढलाय आपण पीवायक्यू वरून की आयोगाचा या घटकावर जास्त भर आहे, बरोबर ना? तर ते टॉपिक तरी तुमचे अजिबात मिस व्हायला नाही पाहिजे. पण मला असं वाटतं की हे जे हॉट टॉपिकची लिस्ट आहे ना, हे कदाचित तुम्ही पण काढू शकणार. थोडंसं अनालिसिस जर तुमचं पण चांगलं असेल तर. आणि मला असं वाटतं की युट्यूबवर पण भरपूर असे व्हिडिओज पडलेले असतीलच. कदाचित कोणता एखादा टॉपिक आहे, कोणी एक टॉपिक सांगतो, कदाचित थोडंफार दुसरा आहे, दुसरा सांगत असेल. त्यामुळे एक दोन टॉपिक इकडे पण तिकडे पण होतील. पण मला असं वाटतं की त्या स्पेसिफिक टॉपिक मध्ये नेमकं आता काय सुरू आहे, काय ट्रेंड आहे. ट्रेंड म्हणजेच काय, की आपण असं नको व्हायला ना की एखादी टॉपिक करतोय, पण त्या टॉपिक मध्ये पण सब टॉपिक्स आहेत आणि आपण त्या घटकांवर भरच नाही दिला ज्यावर आयोग प्रश्न विचारतोय. त्यामुळे ट्रेंड काय आहे, ते हॉट टॉपिक तर आहे, पण त्या हॉट टॉपिक मध्ये पण ट्रेंड काय आहे ना, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. अदरवाईज हॉट टॉपिक आपण करून जाणार, पण त्यातलाही तो भाग करणार नाही जो परीक्षेमध्ये विचारला जातो. असं अजिबात व्हायला नाही पाहिजे. अल्टिमेट गोल आपला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणे आहे. करेक्ट. तर आज आपण सायन्सचे असेच टॉपिक्स आहेत, तो ट्रेंड आहे, तो सगळा समजून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल माझा इथं मी नंबर दिलेला आहे. काही क्वेरीज आहेत, यावर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. मग तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर या नंबरला डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. आणि टेलिग्राम चॅनल दिलेला आहे खिमरा सर अंडरस्कोर टेक्स्टबुक, त्यावर तुम्हाला डायरेक्ट टेलिग्रामला सर्च करून तुम्हाला ते जॉईन करता येईल. ठीक आहे. चला पुढे वळू आपण. आणि इथे इंस्टाग्राम अकाउंट दिलेला आहे खिमराज चामोर्शीकर, नक्की जॉईन करून घ्या. कारण इथं पण रेग्युलर कंटेंट आहे, तो मी शेअर करत असतो. सोबत इथे एक प्लेलिस्ट मिळेल, तिथं पण तुम्हाला भरपूर कंटेंट आहे. मी जे व्हिडिओ तयार केलेले आहेत ते तुम्हाला तिथं मिळेलच. चला. सो इथं बघा, मी डायरेक्ट तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत आणि याचा मी तुम्हाला असंही म्हणणार की स्क्रीनशॉट घ्या. पण एवढ्या स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला हे कळणार नाही की नेमकं या टॉपिक मध्ये पण काय अभ्यास करायचे आणि काय नाही करायचे म्हणून. तर एक एक वन बाय वन समजून घेऊ आपण. फिजिक्स मध्ये मला असं वाटतं की सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक कोणते, तर इलेक्ट्रिसिटी आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, साऊंड आहे आणि काय तर लाईट आहे. या टॉपिक मध्ये पण नेमकं काय अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रिसिटी मध्ये अभ्यास जो करायचा आहे तो न्यूमरिकल. तुम्ही जर थेरॉटिकल अभ्यास करून गेलेत तर यावर प्रश्न विचारण्याची शक्यता तेवढी नाही आहे जेवढे न्यूमरिकल्स विचारण्याची शक्यता आहे. तुम्ही बाकी सगळे टॉपिक बघा आणि इलेक्ट्रिसिटी बघा, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी टॉपिकवरनं न्यूमरिकल सर्वात जास्त आहे, थेरॉटिकल प्रश्न एखाद पाहायला मिळेल. त्यामुळे हा असा टॉपिक आहे की ज्याचा तुम्हाला किती काही कंटाळा असेल, काही येत असेल, आणि न्यूमरिकल एक लक्षात ठेवा की इलेक्ट्रिसिटीवर जे न्यूमरिकल विचारले ना, अजिबात कठीण विचारलेलं नाहीये. न्यूमरिकल्स आहेत पण ते सोपी आहेत, डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करून तुम्हाला आन्सर काढायची आहे. जर तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायला जर कठीण वाटत असेल तर तसं चॅटबॉक्स मध्ये टाका. मी एक स्पेशल सेशन फक्त न्यूमरिकल साठी घेऊन येतो की न्यूमरिकल सॉल्व्ह कसे करायचे. त्यामध्ये आपण न्यूमरिकल नाही घेणार आहोत, त्यामध्ये आपण हे समजून घेऊ की न्यूमरिकल सॉल्व्ह कसे करायचे, कोणत्या बाबी आपण पाहिल्यानंतर त्या चुका कमीत कमी होतील, किंवा हे स्पेसिफिक एवढे फॉर्म्युले आहेत तेवढे तर तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. ती वाटल्यास ती लिस्ट पण मी तुम्हाला देणार, पण न्यूमरिकल्स नक्की करायचे. सो हा टॉपिक असा आहे इलेक्ट्रिसिटी, ज्यावरचे न्यूमरिकल्स तुम्हाला करायचे. खूप काही कठीण करू नका, सोपेवाले केले तरी पण चालेल, पण कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करा. न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी एक लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट, त्यासोबत फॉर्म्युला, युनिट कन्व्हर्जन आणि गणिताचा जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो, ह्या सर्व बाबी चांगल्या असणं गरजेचं आहे. न्यूमरिकल त्यासाठीच असतात, ह्या सर्व बाबी तुमच्या टेस्ट करता येतात म्हणून न्यूमरिकल खरं तर विचारलं जातं. करेक्ट. नेक्स्ट दुसरा आहे काय तर ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्ही जो पण अभ्यास करताय, मग या ग्रॅव्हिटेशन मध्ये ना मोशन सुद्धा अभ्यास करा, कारण मोशन टॉपिक अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ग्रॅव्हिटेशन अभ्यास करता येणार नाही. आणि ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास करताना तुम्हाला सॅटेलाइट सुद्धा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला वाटेल सर काय सर्व सांगतायत पण काय, आता प्रश्नाची संख्या, आयोगाची डिमांडच तशी कायची आहे. सो मी लिहिलं जरी ग्रॅव्हिटेशन असलं तरी पण ग्रॅव्हिटेशनच्या आधी मोशन अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे गती ज्याला आपण म्हणतो, मग गतीविषयक नियम आहे किंवा गतीचे जे समीकरणे आहेत, त्यासोबत जे ऍक्सलरेशन म्हणजे नेमकं काय आहे ना, त्यावेळेस ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण जर समजलं तर गुरुत्वीय त्वरण काय तो समजेल ना आपल्याला. आणि गुरुत्वीय त्वरण समजलं तर मग गुरुत्वाकर्षण वगैरे हे कॉन्सेप्ट अजून चांगले क्लिअर होतात. आणि मग तो जर समजला तर तुम्हाला सॅटेलाइटचा भाग आहे तो चांगला समजेल. सॅटेलाइटचे दोन प्रकार आहे, बस तेवढंच करायचंय. पीवायक्यू पहा, सॅटेलाइटचे दोनच प्रकार आहे आणि एकाच प्रकारावर सगळे प्रश्न विचारलेत. तो म्हणजे कोणता, जिओ स्टेशनरी, ज्याला जिओ सिंक्रोनस सुद्धा म्हणतात. सो तो भाग नक्की करायचा आहे. साऊंड टॉपिक जर कडे आपण वळलो तर परत
फार काही कठीण नाही आहे, सोपा विचारलं जातं. पण साऊंड टॉपिक शिकण्यासाठी तुम्हाला वेव्ह शिकणं गरजेचं आहे. म्हणजे तरंग काय, तरंगाचे प्रकार कोणते, तो भाग नक्की रिवाईज करायचा आहे. मी जरी तुम्हाला इथं 4 जरी नावं दिले असणार ना, तरी पण हे समजून घ्या की परत ट्रेंड इम्पॉर्टंट आहे. फक्त हॉट टॉपिक्स हॉट टॉपिक्स हॉट टॉपिक्स म्हणून चालणार नाहीये. ते समजून घ्या. जर तुम्ही वेव्ह आणि वेव्हचे जर टाईप जर समजून घेतले तर तुमचे साऊंडचे अर्धे प्रश्न सॉल्व्ह होतात. अर्धे प्रश्न. मी पीवायक्यूची सिरीज आपली ऑलरेडी 5:15 वाजता सुरू आहे. साऊंड टॉपिक चेक करा कोणत्या दिवशी घेतलंय, त्यावरचे प्रश्न बघा. तुमच्या क्लिअर लक्षात येईल की साऊंड टॉपिकचे अर्धे प्रश्न सॉल्व्ह होतात जर तुमचं वेव्ह त्याचे प्रकार जर समजलाय तर. आणि त्यानंतर लाईट टॉपिक फिजिक्स मधील सर्वात मोठा टॉपिक आहे. सर्वात मोठा. नेमकं काय करायचे ते सांगा. यात अभ्यास काही करतात, काही ते सोडूनही देतात. पण एक लक्षात ठेवा, जे अभ्यास करतात ते कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज का होतात? कारण मोठा टॉपिक आहे आणि हे नेहमी सांगतो की याला अभ्यास कसं करायचं. प्रॉपर्टीज करा, मिरर करा आणि लेन्स करा. लेन्स मध्येच आपल्या डोळ्याचा भाग सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. आता कन्फ्यूज का होतात? कारण ह्या दोघांमधले पॉइंट्स सिमिलर आहेत. त्यात कन्फ्युजन होऊ देऊ नका. आणि जर आपण ट्रेंड जर समजून घेतला तर सर्वात जास्त प्रश्न हे प्रॉपर्टीज ऑफ लाईट वर आहे. त्यातही कोणती प्रॉपर्टी? सर्वात जास्त प्रश्न रिफ्रॅक्शन या प्रॉपर्टीवर आयोगाने विचारले. पण मी हे म्हणत नाही की ते एकमेव प्रॉपर्टी करा. रिफ्लेक्शनही करा, रिफ्रॅक्शनही करा. म्हणजे परावर्तन आहे, अपवर्तन आहे, डिस्पर्शन आहे, त्यानंतर स्कॅटरिंग आहे. इंटरफरन्स ऑफ लाईट वर आयोगाने 2 प्रश्न विचारले. एक न्यूमरिकल विचारले आणि थेरॉटिकल प्रश्न विचारले. फ्रेस्नल बायप्रिझम वरचा नक्की करा. हे सगळे प्रॉपर्टीज करून ठेवा आणि कॉन्सेप्ट चांगले करा. कॉन्सेप्ट चांगले करा. त्यानंतर मिररवर सर्वात कमी प्रश्न या तिघांपैकी सर्वात कमी प्रश्न. आणि लेन्सवर मिररपेक्षा जास्त प्रश्न आहे कारण इथं डोळ्याचा पण भाग आहे म्हणून. आता कन्फ्युजन होतं ना, या दोघांपैकी एक आधी करा मग दुसरा करा. दोन्हीही तुम्ही सोबत केले आणि लक्षात ठेवतो म्हटलं तर मग गोंधळ होईल. आधी एक असा तोंडपाठ करा की तुम्हाला ते केल्यानंतर ना अजिबात कधी कसाही विचारला प्रश्न तरी पण यायला पाहिजे. बरं, त्यातल्या त्यात सांगतो की कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर आहे आणि लेन्स पण आहेत. यांचं जर तुम्ही चार्ट जर बनवलं किंवा रे डायग्राम अभ्यास केला ना तर त्यावर तेवढे प्रश्न नाही आहेत. मुद्दा समजून घ्या. तिथं त्यावर तेवढे प्रश्न म्हणजे नाहीच आहेत. फक्त रे डायग्राम काढण्याचे जे नियम आहेत, 3 नियम आहेत, फक्त त्यावर एक प्रश्न विचारलाय. पण जे रे डायग्राम्स आहेत त्यावर प्रश्न नाही आहेत. तरी पण ते रे डायग्राम्स तुम्हाला समजणं किंवा काढणे कठीण जात असेल तर फक्त मी चार्ट पण या आधी दिलेला आहे. त्यामध्ये ना ट्रेंड समजून घ्या की वस्तू ठेवल्यानंतर प्रतिमा कुठं कुठं कशी कशी बदलत आहे. हा फक्त ट्रेंड समजून घ्या. काही ना काही तुम्हाला गेस करता येईल. ठीक आहे. त्यामुळे ना हे कोणाला सांगतो ज्यांना फार कठीण वाटतंय मिरर आणि लेन्स, कन्फ्युजन खूप जास्त होते त्यांना सांगतोय मी. पण नक्की एकदा पाहून जा आणि डोळ्याचा भाग नक्की करून जा. करेक्ट. आय होप की क्लिअर. हा, अजून सांगतोय. साऊंड मध्ये पण न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट आहेत आणि लाईट मध्ये या लेन्सवरच न्यूमरिकल इम्पॉर्टंट आहेत. इथं पण न्यूमरिकल्स आहेत बरं का, पण न्यूमरिकल जास्त कशावर? तर लेन्सवर. इथं पण न्यूमरिकल्स आहेत. सॉरी, साऊंड मध्ये पण न्यूमरिकल्स आहेत, पण ग्रॅव्हिटेशन मध्ये तेवढे न्यूमरिकल्स आपल्याला डायरेक्ट पाहायला मिळत नाही. एखाद पाहायला मिळेल. राईट. सो हे हॉट टॉपिक्स आणि त्या हॉट टॉपिक मध्ये पण जो ट्रेंड आहे तो. नेक्स्ट येऊ आपण आता केमिस्ट्रीकडे. केमिस्ट्रीमध्ये पहिला आहे काय तर मॅटर. आता मॅटर म्हणजे काय तर पदार्थ, ज्यामध्ये आपण म्हणू की सॉलिड, लिक्विड, गॅस कसे कन्व्हर्ट होतात. गरम करा, सॉलिडचा लिक्विड होतो, लिक्विडचा गॅस होतो. थंड करा, गॅसचा लिक्विड, लिक्विडचा सॉलिड होतो. आयोग त्यावर आता प्रश्न विचारतोय का? नाही विचारत आहे. आणि विचारलं तरी पण मला असं नाही वाटत की तुम्हाला ते येणार नाही म्हणून. जर तुम्ही सायन्स थोडा जरी वाचलाय ना, हा भाग सगळ्यांना येतो, सॉलिड, लिक्विड, गॅस. अरे आयोग त्या पुढे आता गेलेला आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं याकडे लक्ष नाही आहे. आयोग हे विचारत आहे इथं सॉलिडचे जे प्रकार आहेत, सॉलिडचे जे प्रकार आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, मग त्या क्रिस्टलाइनचे परत प्रकार आहेत, यावर आयोग प्रश्न विचारत आहे. गॅस लॉज आहे ते करून जा, ही इम्पॉर्टंट आहे. पण आपण काय करतोय याकडेच ना दुर्लक्ष करतोय. आपण आपल्याला जे सोपं सोपं वाटतं ते करतोय. कारण हा जो भाग आहे बघा केमिस्ट्री, मला असं वाटतं की सगळ्यांपेक्षा ना आयोग
कठीण प्रश्न विचारतात ना केमिस्ट्रीमध्ये, फ्रँकली स्पीकिंग, कारण हा भाग 11-12 वर्गाचा आहे. फिजिक्स जरी तुम्हाला कठीण वाटत असला तरी पण तो भाग 10व्या वर्गापर्यंतचाच अजून बराचसा भाग विचारला जातो, पण केमिस्ट्रीमध्ये बराचसा भाग 11-12 वर्गाचा आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की हे 11-12 वर्गात मिळेल, पण ऍटलिस्ट एक्झाम ओरिएंटेड जेवढे पॉईंट्स मी दिले तेवढे तरी करून जा. ऍटोमिक स्ट्रक्चर स्टार मार्क करा या टॉपिकमध्ये, जसं या ठिकाणी याला तुम्ही स्टार मार्क करता येईल, लाईटला इथं स्टार मार्क करा, सोडू नका. जरी कठीण वाटत असेल ऍटोमिक स्ट्रक्चर, पण एक्झामची रिक्वायरमेंट समजून घ्या, त्याला सोडू नका आणि ऍटोमिक स्ट्रक्चर कंप्लीट करा. कंप्लीट की ऍटमचा स्ट्रक्चर कसा आहे, ऍटमचे कोणकोणते मॉडेल्स आलेत, कोणकोणत्या सायंटिस्टने दिलेत, आयसोटोप, आयसोबार वगैरे वगैरे, त्या गोष्टी पण करा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला आपण इलेक्ट्रॉनचे स्वरूप पण म्हणतो, तो पण भाग सगळं करायचंय. यावर सर्वात जास्त प्रश्न आहे आणि काय विचारला जाईल ना काही गॅरंटी नाही. ठीक आहे. नेक्स्ट, कार्बन सोपा आहे, फॅक्च्युअल आहे, पाठांतराचा जेवढा भाग आहे तेवढं करून जा कार्बनमध्ये. मग कार्बनमध्ये काय येणार, जसं पॉलिमर वगैरे आहेत त्यावर प्रश्न. मागच्याच वर्षी पण एक पॉलिमरचा प्रश्न विचारलाय की ते ब्लँकेट वगैरे मध्ये कोणता पॉलिमर वापरतात मध्ये वगैरे वगैरे म्हणून. सो कार्बनमध्ये फॅक्च्युअल भाग भरपूर आहे, पॉलिमर आहे, फंक्शनल ग्रुप आहे ना, तर ते जे फॅक्च्युअल डेटा आहे तो चांगला करून जा. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतोय की जो चार्ट आहे, आयोगाने आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारलेत रेडिओ ऍक्टिव्हिटीवरचे, तर समजा की 10 प्रश्न असेल ना, तर 8 ते 9 प्रश्न या चार्टवर आहे. चार्ट कोणता, अल्फा बीटा गॅमा. रेडी करा आणि असा ठेवा की एक्झामच्या आधी तो अजिबात मिस व्हायला नाही पाहिजे म्हणून. अल्फा बीटा गॅमाचा चार्ट. मी काय म्हटलं, 90% प्रश्न, 80 ते 90% प्रश्न रेडिओ ऍक्टिव्हिटीवरचे फक्त या एका चार्टवर. पण तो चार्ट समजून अभ्यास करा, कारण त्यामधील पॉइंट्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. सो हा ट्रेंड चांगला समजून घ्या. आयोग जनरली या बाहेर जात नाही. दुसरं अजून एक सांगतोय, अजून एक टॉपिक इथं मी ते ऍड करतोय, ज्याला आपण मेटल नॉन मेटल म्हणतो. मेटल नॉन मेटल किंवा त्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणतात. त्याला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये फक्त तुम्हाला सांगतोय 2च लिस्ट पाठ करा. मी रिसेंटलीच आपल्या व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम सगळीकडे या 2 लिस्ट शेअर केलं होतं. कोणत्या 2 लिस्ट, एक अॅलॉयची लिस्ट आणि एक आहे काय तर रिएक्टिव्हिटी सिरीज, ज्यामध्येच काय तर ओर्स दिलेले आहेत. बस हे 2 लिस्ट. या टॉपिकचे सगळे प्रश्न यावरच आहेत, सगळे प्रश्न म्हणतोय मी. सो हा एक ट्रेंड. रिएक्टिव्ह आपला केमिस्ट्री क्लिअर झालाय. नेक्स्ट वळू काय आपण आता बायोलॉजी. मला वाटतं की कम्पॅरेटिव्हली बऱ्याच विद्यार्थ्यांना या दोघांपेक्षा हा सोपा वाटतो. ठीक आहे, पण सोपा जरी वाटत असला तरी पण नेमकं असं करू नका की तुम्ही ते 2 जे आहेत ना ते अजिबात सोडूनच दिलेले आहेत आणि फक्त बायोलॉजी केलं. एक लक्षात ठेवा की बायोलॉजीवर प्रश्न जास्त आहेत, म्हणजे 20 प्रश्न येत आहेत. 10 प्रश्न इकडे कन्सिडर करू आणि 10 प्रश्न इकडे कन्सिडर करू. 1-2 प्रश्न कमी जास्त इकडे तिकडे होईल. पण जेवढा या दोघांचा भाग आहे ना अभ्यास करण्याचा, तेवढा या एकाचा भाग आहे. तेवढा मोठा सिलेबस आहे. मग आपण वेळेचे कॅल्क्युलेशन केलं तर सारखाच लागतोय. हा फक्त एवढ्यासाठी सोपं वाटतं ते आपल्याला की हे वाचल्यानंतर समजते, हे कॉन्सेप्च्युअल असल्यामुळे वाचल्यानंतर लगेच समजत नाही. ठीक आहे, चला आता तो त्या भागावर नंतर डिस्कस करू. लवकरच मी अजून एक सेशन घेऊन येणार आहे की कसा अभ्यास करता येईल तुम्हाला आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येईल. बायोलॉजीमध्ये कोणता एक टॉपिक, सेल टॉपिक इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक सेल ऑर्गनल त्याचा अभ्यास करा. यामध्ये सेल डिव्हिजन सुद्धा अभ्यास करा, कारण आता मिओसिस वगैरेवर पण आयोग प्रश्न विचारत आहे. सेल डिव्हिजन सुद्धा तिथं करायचे. त्यानंतर इथं डीएनए आरएनए तो पण भाग नक्की करा. डीएनए आरएनएचा वगैरे भाग करेक्ट चांगले करा हे सर्व. नेक्स्ट, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन स्टार मार्क करा. आता या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे सजीवांचे वर्गीकरण सगळं इम्पॉर्टंट आहे बरं का. यात मी अजिबात म्हणणार नाही की हा एवढाच करा तेवढाच करा, सगळं इम्पॉर्टंट आहे. पण या भागाला मी डिवाइड करताना 2 भागामध्ये डिवाइड करतो. 2 भाग कोणते, एक सर्टेन भाग. सर्टेन म्हणजे काय की जे निश्चित आहे की अभ्यास केला आणि आपण पेपरमध्ये गेलो आणि त्या भागावर जर प्रश्न आला तर सॉल्व्ह करताच येईल म्हणून. आणि दुसरा आहे काय तर अनसर्टेन भाग, म्हणजेच तुम्ही अभ्यास तर केलाय पण नेमका त्या भागावर जर प्रश्न आला तरी पण सॉल्व्ह करता येईलच याची गॅरंटी नाही.
आणि त्या अनसर्टेन भागामध्ये येतो काय तर एक्झाम्पल्स, प्राण्यांचे आणि वनस्पतीचे एक्झाम्पल्स, आणि त्यातल्या त्यात त्यांचे जे बायनॉमियल नाव असतात ना, वैज्ञानिक नाव, ते मला असं वाटतं की तो भाग फार अनसर्टेन आहे. आणि म्हणून हा जो सर्टेन भाग आहे हा तर करायचा आहे, एनी हाऊ करायचा आहे. सर्टेन भागामध्ये कोणत्या तर जो थेरीचा भाग आहे, म्हणजे एक्झाम्पल जर सोडले तर ते यामध्ये येणार, आणि तो एनी हाऊ करा, एनी हाऊ करा, स्टार मार्क करून दिले. हा असा भाग आहे ज्यावर दरवर्षी 3-3, 4-4 सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग अनसर्टेन जो भाग आहे ज्यामध्ये अनिश्चितता जास्त आहे, इथं ना तुम्हाला वेळेचं प्रॉपर वापर करावा लागणार आहे अभ्यास करताना. कारण तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे की यावर प्रश्न विचारतातच, एक्झाम्पल एक्झाम्पल एक्झाम्पल. मी तुम्हाला याची एक मोठी लिस्ट दिलेली आहे. जर तुम्ही माझे रेग्युलर सेशन जर पाहताय तर, नाही मिळाली असेल तर मला मेसेज टाका, तुमची काय रिक्वायरमेंट आहे सायन्ससाठी. हा बघा माझा नंबर 8793382448. व्हॉट्सअपला सेम नंबर आहे. मग आता हे जे अनिश्चित भाग आहे की मी मोठी लिस्ट दिलेली आहे, तेवढे सगळे पाठवणार आहे का? मला खात्री आहे की तुमच्याकडनं ते पाठवणार नाही म्हणून. हा, तुम्ही स्पेसिफिक बायोलॉजी बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहात तर त्यातले काही तुम्हाला पाठ असतील ना, काही तुम्ही करून जाणार. बरं, आयोग त्यातलेच प्रश्न विचारेल का? काही गॅरंटी नाही. आयोग कुठून एक्झाम्पल आता ते आयोगालाच माहित. आणि म्हणून इथं तुम्हाला टाइमचं प्रॉपर युटिलायझेशन करण्यासाठी त्या एक्झाम्पलला प्रायोरिटाईज करा. प्रायोरिटाईज करायचं म्हणजेच काय की आधी स्टेट बोर्ड मधले, एनसीआरटी मधले आणि आपल्या पीवायक्यू मधले हे एक्झाम्पल्स आधी करा. समजले? आणि ते पण भरपूर आहेत बरं का, त्यात पण तुमचे नाकी नऊ येणार आहेत, खात्रीने सांगतोय मी. या व्यतिरिक्त अजून काय करायचे ते करा मग. पण आधी कोणते? स्टेट बोर्ड, एनसीआरटी आणि पीवायक्यू हे एक्झाम्पल्स आधी करायचे. करेक्ट? आय होप की क्लिअर झालं असणार आणि या टॉपिकला कसं हँडल करायचं समजलं असेल. म्हणजे समजा की यापैकी 4 जर प्रश्न आलेत तर 2 प्रश्न तरी तुमचे सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे, 2 ते 3 प्रश्न. म्हणून हा भाग तुमचा असा करायचा आहे की त्यातला चुकलं नाही पाहिजे. म्हणजे ऑर्थ्रोपोडाची माहिती काय, मोलुस्काची काय, वनस्पतीचं वर्गीकरण कोणी केलंय, त्याचे कोणकोणते भाग आहेत, काय वर्गीकरण आहे, कोणते एक्झाम्पल आहे, त्या सगळ्या गोष्टी. करेक्ट? बॉटनी व्हेरी इम्पॉर्टंट. मी पुढचा एक सेशन घेणार आहे ज्यामध्ये ना प्रॉपर सांगणार आहे की बायोलॉजीला जर तुम्ही विभागलं तर कसा विभागता येईल आणि कसे शुअर शॉर्ट मार्क देता येईल. बॉटनी त्यातला एक भाग आहे. बॉटनीमध्ये काही फॅक्च्युअल डेटा सांगतो, तो करून जा. कोणता फॅक्च्युअल डेटा? बघा, एक काय तर सर्वात जास्त इम्पॉर्टंट, सर्वात जास्त हमखास प्रश्न येईल तो म्हणजेच काय तर प्लांट डिसीज. हमखास प्रश्न येईल असा भाग म्हणजेच काय तर प्लांट डिसीज. इथं परत एक सांगतो, इथं मी एक मला वाटतं की ऍड करायचं राहिलं, इथं पण आपण हेल्थ अँड डिसीजचा भाग ऍड करू. हमखास प्रश्न येईल तो म्हणजेच काय तर हेल्थ अँड डिसीज, मानवी रोग पण आणि प्राण्यांचे रोग पण. करेक्ट? फॅक्च्युअल आहे, पण मला असं वाटतं की थोडंसं रिवाईज जर केलं ना तर बरेचसे रोग तुम्हाला इथं पाठ होतील, पण ते सोडू नका. दुसरं बॉटनीमध्ये एक आहे ना हॉर्मोन्स करा, आणि तिसरं सांगतोय मी तुम्हाला की न्यूट्रिशन करा. यामध्ये इथं मी मानवामध्ये पण न्यूट्रिशन दिलंय, आणि मी आज म्हणजे काय तर 24 तारखेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तर 24 तारखेला न्यूट्रिशन वरचे सगळे प्रश्न मागच्या काही जवळपास 10-12 वर्षाचे प्रश्न आहेत ना मी कव्हर केलेत युट्यूबला. प्रश्नांची संख्या भरपूर आहे म्हणून आपण रॅपिड फायर केलं होतं त्याचं. तर मग वनस्पतीमध्ये प्लांट डिसीज आहे, हॉर्मोन्स आहे, न्यूट्रिशन आहे. पण आता न्यूट्रिशन मध्ये ट्रेंड समजून घ्या. तुम्ही 5-6 वर्षाच्या आधीचे प्रश्न बघा, डायरेक्ट न्यूट्रिशनवर प्रश्न आहे, पण मागच्या या 3-4-5 वर्षामधले जर तुम्ही प्रश्न जर पाहिलेत तर वनस्पतीमध्ये न्यूट्रिशनवर प्रश्न आहेत कसे की इथं ना फर्टिलायझर्स म्हणजे खतांवर प्रश्न विचारले, खतांवर प्रश्न विचारलेत. आणि आपण खते करतोय का नाही आपल्याला माहितच नाही की खतांचे कोणते प्रकार आहेत. आपण तेच घिसापिटा अभ्यास करतोय. आपण ट्रेंड समजून घेतलाच नाहीये की आयोग कसा बदलतोय म्हणून. 3 प्रकारचे खते आहेत. करेक्ट? एक ऑर्गॅनिक आहे, केमिकल आहे, बायो फर्टिलायझर्स आहेत. मग यांचे परत प्रकार पडतात. मग कदाचित तुम्हाला प्रश्न ऐकलं असेल, वाचलं असेल, सॉल्व्ह केलं असणार तुम्ही की ऍसिडिटी कशी जमिनीची कमी जास्त करता येईल, बेसिसिटी कशी कमी जास्त करता येईल, ब्ल्यू ग्रीन अल्गी कुठं वापरल्या जातं, हे प्रश्न तुम्ही तेवढे सॉल्व्ह केले असतात. पण तुम्ही तेथपर्यंतच मग विद्यार्थी लिमिटेड राहतो. विद्यार्थी हा शोधूनच काढत नाही की तो भाग, तो प्रश्न कशाचा आहे म्हणून.
अरे तो प्रश्न खतांचा आहे मग. आणि मग अशा वेळेस आपल्याला खते हे सगळे माहित असायला पाहिजे, सगळे प्रकार, त्याचे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला माहित असायलाच पाहिजेत. आज या 2 खतांवर विचारलं, अरे उद्या तिसरा विचारेल, चौथा विचारेल. आपण तयार आहोत का खरंच? करेक्ट. रिपीट होणारे प्रश्न किती आहेत? रेअरली एखादी होईल, रेअरली म्हणतोय मी, त्यावर डिपेंडेंट अजिबात राहू नका. त्यामुळे तो एक भाग चांगला लक्षात ठेवा. सो वनस्पतीमध्ये काय अभ्यास करायचे, त्यानंतर न्यूट्रिशन करायचं आहे आणि मानवी रोग करायचा आहे. सगळे करायचे आहेत, सगळे चांगले पाठ करा. न्यूट्रिशन मध्ये सिलेक्टेडच विचारले जातात. सिलेक्टेड म्हणजेच काय, की जसं व्हिटॅमिन ए असेल तर डोळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, रात आंधळेपणा होतो. सी आहे तर आपली इम्युनिटी पॉवर आहे, स्कर्वी रोग होतो, स्कर्वीमध्ये हिड्यांमधून रक्त येतो. डी आहे आपल्या हाडांसाठी इम्पॉर्टंट आहे. ई आहे ज्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात. के आहे जो रक्तस्रावासाठी इम्पॉर्टंट आहे, रक्त घोटण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बस हेच विचारले जातात. व्हिटॅमिन तर तेच आहेत, पण त्या व्हिटॅमिन मध्ये प्रश्न काय विचारतात, काय खूप पाठपसारा विचारतात का? नाही, अरे तेच विचारतात, तेच ते. सो पीवायक्यू पहा, तुमच्या क्लिअर लक्षात येईल. त्या न्यूट्रिशन मध्ये ना फॅक्च्युअल भाग आहे, पण सिलेक्टेड तेवढेच पॉइंट्स करण्याची गरज आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये रोगांबद्दलची माहिती इम्पॉर्टंट आहे, परत फॅक्च्युअल आहे, करून जा. राईट. आणि त्यानंतर काय तर सिस्टम पैकी आता राहिले काय तर यामध्ये ना बायोलॉजीमध्ये राहिले सिस्टम, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, एक्सक्रेटरी सिस्टम, कोऑर्डिनेशन, रिप्रोडक्शन, स्केलेटल सिस्टम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. मला असं वाटतं की रेस्पिरेटरी सिस्टम आणि खूप करायचं झालं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, हे मी तुम्हाला हॉट टॉपिक मध्ये सांगतोय, कारण कोणती तरी एखादी सिस्टम जर द्यायची आहे तर म्हणून मी हे दिलेत. ठीक आहे. कारण या सिस्टमला तुम्ही एक गट कन्सिडर केला तर तो भाग मोठा आहे. सिस्टम जर तुम्ही एक जर कन्सिडर केला ना तर तो भाग मोठा आहे, लक्षात ठेवा. आणि तेवढ्या मोठ्या भागापैकी तुम्हाला प्रश्न तेच 1-2 विचारले जाणार. बॉटनी एक छोटा भाग, त्यापैकी पण तेवढेच प्रश्न विचारले जाणार. त्यामुळे हॉट टॉपिक शोधताना हेच समजणं गरजेचं आहे की आपल्याला वेळ पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सिस्टम पैकी मी फक्त ह्या 1-2 सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम आणि ब्लड सिस्टम ते टाकतोय. आय होप हे क्लिअर झालं असणार की फक्त हॉट टॉपिकची लिस्ट माहीत असून चालणार नाहीये. त्या टॉपिक मध्ये पण आयोग कसा आता प्रश्न विचारतोय, काय विचारतोय, हा ट्रेंड पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर झाले सर्वांना? आय होप हे सर्वांना क्लिअर झालं असेल. मी हे मिटवतोय, लिस्टचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या लगेच. करेक्ट. नेक्स्ट, माझा नंबर दिलेला आहे इथं. काही क्वेरीज असतील तर तुम्हाला डायरेक्ट यावर कॉन्टॅक्ट करता येईल. 8793382448. ठीक आहे. बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, किंवा जर तुम्हाला एमपीएससी, युपीएससी, ग्रुप बी, राज्यसेवाचा जर सिलेबस जर हवा आहे तर मला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी पण चालेल. आणि जर तुम्हाला काही डिटेल बोलायचं असेल तर कॉल करा. शक्य झाल्यास आधी थोडंसं मेसेज करा, म्हणजे ना वेळ पण ती असायला पाहिजे. असं नको व्हायला की तुम्ही कॉल केला आणि माझा सेशन लेक्चर कुठेतरी सुरू आहे म्हणून. बॅच आपल्याकडे कोणती तर स्वराज्य बॅच आहे, जी राज्यसेवासाठी, ज्यामध्ये आपण बेसिक पासून एनसीआरटी पासून सर्व सुरू करू. आणि त्यानंतर मग आपण इथं आन्सर रायटिंग सर्व करणार आहोत, कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या परीक्षा आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड एक्सपिरियन्स फॅकल्टी टीम आहे. यासोबतच मेंटॉर्सची टीम वेगळी आहे, जे तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील. 18 बुक्स इथं तुम्हाला होम डिलिव्हरी होणार आहे. स्टडी नोट्स आहेत जे आपल्याला जे तुम्हाला जे क्लासमध्ये होतील ना, ते क्लास नोट्स आहेत, ते पीडीएफ स्वरूपात. करंट अफेअर्स आहे, टेस्ट सिरीज आहे, मॉक टेस्ट आहे. प्रॉपर एक स्टडी आहे ना इथून तुमची होणार आहे. हे लक्षात ठेवा की आपले सर्व क्लासेस लाईव्ह प्लस अनलिमिटेड असतात. इथं कोणतेही बंधन नाही तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पाहायला, की 2 वेळा पाहिलं 4 वेळा पाहिलं म्हणजे झालं. रिव्हिजन खूप चांगली होईल. आणि लक्षात ठेवा की ही एकमेव बॅच लाईफ टाइम साठी आहे. तुमचं सिलेक्शन होतपर्यंत राज्यसेवासाठी जे पण क्लासेस, जे पण बॅच असेल ते सगळं तुम्हाला इथे ऍक्सेस मिळेल. करेक्ट. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय. माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. नेक्स्ट, त्यासोबत ग्रुप बी, ग्रुप सी ची पण बॅच आहे. या रिलेटेड जरी तुम्हाला काही क्वेरीज आहेत, डिस्काउंट तर यावर पण आहे. लाईव्ह क्लास, अनलिमिटेड रेकॉर्ड सेशन इथं पण आहे. याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आणि ही पण बॅचची तुम्हाला माहिती हवी असेल तरी पण डायरेक्ट माझ्या त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.